नमस्कार, नानीज गोवन किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत। आज मी बनवते प्रत्येकाच्या आवडीची मलाई कुल्फी। चला सुरू करूया। कुल्फी करण्यासाठी काय काय सामान लागणार आहे ते तुम्हाला सांगते। सगळ्यात आधी आपल्याला लागणार आहे फुल क्रीम 1 लिटर दूध। तुम्ही कुठलंही घ्या पण ते फुल क्रीम असलं पाहिजे। आणि आपल्याला लागणार आहे 1 कप साखर। हे बेसिक कुल्फीसाठी लागणारं सामान आहे, फक्त दूध आणि साखर। आणि हे मी जे एक्स्ट्रा घेतलंय ते तुम्ही कुठलेही स्किप करू शकता किंवा तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे त्याच्यात काही ॲड पण करू शकता। आणि मी काय काय साहित्य घेतले ते तुम्हाला दाखवते। इथे मी घेतलंय काजू आणि बदाम, याचा पावडर करून घेतलाय। मग मी इथे घेतलंय 2 मोठे चमचे मिल्क पावडर। हा तुम्ही कुठलाही घेऊ शकता। इथे मी घेतलंय कॉर्नफ्लॉवर 2 छोटे चमचे। हा कॉर्नफ्लॉवर तुम्ही स्किप पण करू शकता, पण कॉर्नफ्लॉवर घातल्यामुळे आपली कुल्फी एकदम सॉफ्ट आणि स्मूथ होईल, त्याच्यात बर्फ राहणार नाही। नंतर मी इथे घेतलंय फक्त 1 चमचा व्हॅनिला कस्टर्ड पावडर। मग इथे मी घेतले एक 10-12 केशरच्या काड्या आणि एकदम थोडासा वेलची पावडर। आता इथे मी नॉनस्टिक कढईमध्ये 1 लिटर फुल क्रीम दूध गरम करायला ठेवलं आहे। हे आपल्याला सगळ्यात आधी उकळून घ्यायचं आहे। त्याच्यातलं थोडंसं मी एका वाटीत काढून घेते। गॅस एकदम हाय फ्लेमवर ठेवलेला आहे मी। आणि हे आता छान उकळून घेऊया। दूध उकळायला सुरू झालेलं आहे। या स्टेजवर इथे घालते केशर काड्या। दूध शिजवतानाच केशर घातला तर त्याचा छान रंग या दुधात उतरतो। आता याच्यातलंच थोडं गरम दूध मी एका वाटीत काढून घेते। हा गरम दुधात मी मिल्क पावडर मिक्स करून घेतलेला आहे। मिल्क पावडर गरम दुधातच मिक्स करायचा, नाहीतर त्याच्या गुठळ्या तयार होतील। हा याच्यात मिक्स करते। परत हे सगळं मिक्स करून घेऊया। आता जे हे आपण थंड दूध काढून ठेवलं होतं त्याच्यात घालते कॉर्नफ्लॉवर आणि आपला कस्टर्ड पावडर। हे छान मिक्स करून घेऊया आणि हे थंड दुधात मिक्स करायचं। मिल्क पावडर जसं आपण गरम दुधात मिक्स केला तसं हे थंड दुधात। कॉर्नफ्लॉवर आणि कस्टर्ड पावडर जर तुम्ही गरम दुधात मिक्स केला तर त्याच्या गुठळ्या तयार होतील, त्यामुळे लक्षात ठेवा मिल्क पावडर गरम दुधात मिक्स करायचा आणि कॉर्नफ्लॉवर आणि कस्टर्ड पावडर थंड दुधात। आता हे पण आपण या दुधात मिक्स करून घेऊया। आता परत गॅस मी एकदम लो फ्लेमवर ठेवलेला आहे आणि आता कॉर्नफ्लॉवर घातल्यावर आपण हे सतत ढवळत राहिलं पाहिजे। आता आपण जी 1 कप भरून साखर घेतलेली त्याच्यातली एकदम थोडीशी आता घालते। बाकीची साखर आपण कॅरेमलाइज करून घालणार आहोत। जितकी बाजूला साय तयार होईल तितकी खरवडून आपण ती दुधात मिक्स करायची। आता याच्यात ॲड करते 1 चमचा काजू आणि बदामची पावडर। हा काजू आणि बदामचा पावडर ॲड केल्यामुळे हे दूध घट्ट व्हायला जास्त वेळ लागणार नाही। आता 10 मिनिटांनंतर मी तुम्हाला दाखवते। गॅस एकदम बारीक ठेवला होता मी। काजूची सगळी जी साय आहे ती अशी खरवडून आपण या दुधात मिक्स करूया। आता बरोबर 20 मिनिटांनंतर तुम्ही बघू शकता दुधाची क्वांटिटी अर्ध्यापेक्षा कमी झालेली आहे। आता आपण याच्यात घालणार आहोत कॅरेमेल। चला कॅरेमेल तयार करून घेऊया। हा गॅस एकदम लो फ्लेमवर ठेवते। आता दुसऱ्या गॅसवर मी एक नॉनस्टिक पॅन ठेवलेला आहे। त्याच्यात घालते ही राहिलेली साखर। गॅस एकदम लो फ्लेमवर ठेवलेला आहे। जोपर्यंत ही साखर मेल्ट व्हायला सुरू होत नाही तोपर्यंत आपण याला हात लावायचा नाही। आता तुम्ही बघू शकता साखर हळूहळू विरघळायला सुरू झालेली आहे। आता आपण हे मिक्स करून घेऊया। आता ही साखर छान कॅरेमलाइज झालेली आहे आणि ही कॅरेमलाइज झालेली साखर एकदम थोडी थोडी याच्यात मिक्स करायची।
एकदम घातली तर दूध एकदम वर येण्याची शक्यता आहे, म्हणून एकदम थोडी थोडी याच्यात मिक्स करायची. आणि तुम्ही बघू शकता आता दुधाचा रंग किती छान एकदम ब्राउनिश तयार झालेला आहे. आता ही आपली परफेक्ट कन्सिस्टन्सी तयार झालेली आहे. आता गॅस बंद करते. आता हे सगळं आपल्याला पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे. आता हे सगळं मिश्रण व्यवस्थित थंड झालेलं आहे. तुम्ही असंच पण सेट करण्यासाठी ठेवू शकता, पण मी थोडं मिक्सरला फिरवून घेणार आहे कारण मला स्मूथ टेक्स्चर पाहिजे. आता हे सगळं एका मिक्सरमध्ये घालते आणि फक्त 1 मिनिटभर फिरवून घेते. याच्यात घालते थोडीशी वेलची पावडर आणि 2 चमचे भरून काजू आणि बदामचा पावडर. आता तुम्ही बघू शकता मिक्सरला लावल्यावर हे थोडंसं पातळ झालेलं आहे, पण काहीच हरकत नाही. आपण आता हे मोल्डमध्ये ट्रान्सफर करून घेऊया. आता कुल्फी सेट करण्यासाठी मी ते 2 स्टीलचे पेले घेतलेले आहेत आणि 2 मी पेपर कप्स घेतले आहेत. पेपर कप्समध्ये पण ही कुल्फी छान सेट होते आणि काढायला पण खूप सोपी पडते. आता परत याच्यात घालते थोडेसे काजू आणि बदामचा पावडर. आता हे 4 कप्स छान फॉईल पेपरने पॅक करून घेऊया, नाहीतर याच्यावर आईसचे क्रिस्टल्स तयार होतील. या पद्धतीने घट्ट याला फॉईल पेपर लावून ठेवायचा आणि याला छान अशा स्टिक्स लावून घेऊया. आणि तयार आहे आपली मलाई कुल्फी. ठेल्यावर जशी मिळते तशीच याची चव आहे. ही कुल्फी तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कस्टमाइज करू शकता. पिस्ता, मँगो, चिकू हव्या त्या फ्लेवरमध्ये बनवू शकता. फक्त हे मिश्रण शिजवताना तुम्हाला हव्या त्या फळांचा पल्प याच्यात मिक्स करायचा. नक्की करून बघा. तुमच्या घरातल्या प्रत्येकाला ही कुल्फी नक्की आवडेल याची खात्री मी तुम्हाला देते. परत भेटू अशीच एक रेसिपी घेऊन. तोपर्यंत स्वस्थ रहा, मस्त रहा.